नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आपण पाहतोय इयत्ता दुसरीचा BDS म्हणजेच ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा या परीक्षेचा अभ्यासक्रम। त्यामधील आपण प्रश्नपत्रिका क्रमांक 1 संच जो होता त्यामध्ये आपण 2009 पासून 2018 पर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला होता, गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचा। आता दुसरा प्रश्न, गेले काही दिवस आपण हा दुसरा प्रश्नसंच घेतलेला आहे। यामधील 2019 ते 2022 प्रश्नसंच आहेत। त्यामधील 2022 आपली आता सध्या चालू होती। त्यामध्ये मी तुम्हाला गणिताचे स्पष्टीकरण दिलेले आहे। आज आपण पाहणार आहे 2022चं बुद्धिमत्ता या विषयाचे स्पष्टीकरण। चला तर बघू। 51वा प्रश्न आहे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल म्हटले, म्हणजेच काय, गहू किलोग्राम तर दुधास काय, म्हणजे गहू हे काय आहे, आपलं अन्नधान्य आहे, ते आपण कशामध्ये मोजतो, गहू हे वजनामध्येच मोजतो आपण, म्हणजे दुकानात गेल्यानंतर लक्षात येतं। मग गहू हे किलोग्राममध्ये आपण मागतो, लिटरमध्ये मीटरमध्ये असं मागत नाही, गहू किलोग्राममध्ये मागतो। तर दूध कशामध्ये आपण मागतो, दुकानात गेल्यानंतर लक्षात येतं आपल्याला, दूध आपण कसं 1 किलो 2 किलो म्हणतो का, नाही, म्हणजेच काय 1 लिटर 2 लिटर द्या असं म्हणतो। म्हणजे दूध कशामध्ये आपण मोजतो, लिटरमध्ये मोजतो। किलोग्राममध्ये आपल्याला दिलेलेच आहे, वस्तूचे वस्तुमान आपण किलोग्राममध्ये मोजतो। लिटर म्हणजेच पातळ द्रव पदार्थ किंवा धारकता ज्याची मोजता येते अशा वस्तू आपण लिटरमध्ये। मीटरमध्ये आपण लांबी मोजू शकतो, ग्रॅम म्हणजेच किलोग्रामचे हे लहान एकक आहे। तर एका प्रश्नाबरोबर आपल्याला 4 ऑप्शनचा अभ्यास झालेला आहे बघा, पण आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन, लिटर आहे बघा। 52 हे संख्या मालिका दिलेली आहे बघा। या संख्या मालिकेतील उजवीकडून चौथ्या व 10व्या संख्येची बेरीज किती। उजवीकडून म्हटले म्हणजे आपली जी उजवी बाजू असते तीच पुस्तकाची उजवी बाजू। उजव्या बाजून बघू आपण चौथा कोणता येतोय, 1 2 3 4, 12 ही संख्या आली चौथ्या नंबरची, आणि 10व्या नंबरचे विचारले 4 नंतर 5 6 7 8 9 10, म्हणजे इथून 1 ते 10 पर्यंत मोजलं तर आपल्याला 4 अंक हा येतो। चौथा अंक आपल्याला 12वा आणि 10वा आला आपला 4। मग यांची काय करायची आहे, बेरीज करायची आहे, म्हणजे 4 अधिक 12 आपण केलं तर काय येणार, उत्तर 16 येणार। ऑप्शन क्रमांक 3 आपला बरोबर येणार आहे। 53वा प्रश्न आहे, ॲप्रोप्रिएट आहे बघा। या शब्दातील मधले अक्षर कोणते, म्हणजे हा शब्द दिलेला आहे तुम्हाला, यातील मधले अक्षर काढायचे। कसे काढतो आपण, पूर्ण संख्या जरी मोजून घेतली, या अक्षरांची संख्या मोजून घेतली तरी तुम्हाला काढता येणार, म्हणजेच त्याचा मध्य काढता येतो। आणखी आता इथे सोपी पद्धत म्हणजे पूर्ण अक्षरं मोजायचीत आणि इकडे समान अक्षरं सोडायचीत आणि ह्या साईडला समान अक्षरं सोडायचीत। म्हणजेच किती बघू आपण, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 3 4 5 6 7 8 9 10 11 अक्षर आहेत। म्हणजे आपल्याला याचा मध्य कसा काढता येईल, की पाठीमागची संख्या 10 आहे, म्हणजे 5 इकडे 5 आणि इकडे 5 आपण अक्षरं सोडू शकतो। 1 2 3 4 5 इथेपर्यंत सोडायचं आणि इकडचे बघा पी सोडला मी, 1 2 3 4 5, म्हणजे इकडे 5 आणि इकडे 5 सोडले तर मध्ये फक्त पी हे अक्षर आपलं राहणार आहे, म्हणून मधले अक्षर कोणतं येतं, पहिला ऑप्शन आहे बघा, पी येतं। 54वा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल म्हटले। रिकामा सर्कल दिला आहे, त्याच्यानंतर 3 म्हणजे रेषा दिलेल्या आहेत, त्यातले 3 सर्कल रंगवलेले आहेत आणि 1 2 3 4 5 सर्कल म्हणजे न रंगवलेले आहेत। तर तसंच आपल्याला ह्या आकृतीमध्ये देखील करायचं, म्हणजे इथं रिकामा सर्कल आहे, इथं रिकामा चौरस दिला आहे, आपल्याला स्क्वेअर दिला। तर पुढची आकृती काय असणार आहे, स्क्वेअरचीच असणार, पण इथं जेवढे भाग रंगवले तेवढेच भाग आपण रंगवलेले बघायचे आहेत। तर बघू बघा, रंगवलेले भाग आपल्याला ह्या 3 आकृतीमध्ये दिसतात, पण आपल्याला 3 भाग रंगवलेले पाहिजेत। इथं 2 दिसतात, इथं 1 2 3 4 दिसतात, इथं 3 दिसतात, म्हणजे चौथे ऑप्शन आपला बरोबर आहे। तर देखील न रंगवलेले भाग त्यांचे किती आहेत बघा, 1 2 3 4 5, म्हणजे ह्या आकृतीनुसार याचे 5 भाग राहिलेत। इथे बघा 1 2 3 4 5 आणि ह्या आकृतीनुसार इथे 5 भाग राहिलेत, पण आपले रंगवलेले भाग 3 आहेत, म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे। 55 बघा, गटात न बसणारे कोण म्हटले, मलेरिया, डेंग्यू, औषधे आणि टायफॉईड। तर मलेरिया, डेंग्यू आणि टायफॉईड हे काय आहेत, आपले रोग आहेत किंवा आजार म्हणतो आपण त्यांना, आणि औषधे हा गटात बसत नाही, म्हणून तिसरा ऑप्शन येणार बघा। 56 बघा प्रश्न, दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जोडणारी आकृती कोणती। ही आकृती दिलेली आहे, याच्यानुसार आपल्याला ह्या 4 आकृत्यांमधील सेम आकृती आपण
शोधायचे आहे। आता बघू वरती सर्कल अर्धगोलाकार दिला आहे बघा, म्हणजेच अर्धगोलाकार कसा आहे बघा, चारही ऑप्शनमध्ये आहे। तर इकडचा सर्कल बघू आपण, हा या आकृतीत नाही आहे, इथं 3 आकृतीत आहे। फक्त ह्या अर्धवर्तुळामध्ये मध्य सेंटरला सर्कल दिला आहे बघा। मग हा इथं दिला आहे म्हणून ही आकृती येत नाही, दुसरा आणि चौथ्या आकृतीचा आपण विचार करायचा आहे। आता याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ह्या खालच्या हे छोटे ज्या रेषा दिल्यात चंद्राकार त्या बघायच्या आणि ह्या दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये बघायच्या आहेत आपल्याला। तर दुसऱ्या ह्याच्यात बघा, दुसऱ्या आकृतीमध्ये खाली लंबगोलाकार दिलेला आहे आणि चौथ्या ऑप्शनमध्ये आपल्याला सेम आहे अशी आकृती दिसते बघा। तुम्ही निरीक्षण केलं की लगेच लक्षात येईल। वरती अर्धवर्तुळाकार तो पण बरोबर आहे, स्क्वेअर इथं हे आतल्या 2 रेषा बरोबर आहेत, इथं खाली बरोबर चौकोनच दिलेला आहे, हे पण बरोबर आहे, म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा। 57 बघा, पुढील आकृती कोणती येईल म्हटले। आता ही आयत दिल्यात 3 आकृती। पहिला बघा आयतामध्ये एक रेष दिली, दुसऱ्या आयतामध्ये इथं ही एक रेष आणि इथं ही एक रेष वाढवली, तिसऱ्या आयतामध्ये 1 2 3 रेषा वाढवल्यात, म्हणजे ह्या रेषेपासून इथे एक रेष गेली, इथे ह्या कोपऱ्यात एक आली, म्हणजे आता चौथी रेष कुठे येणार, सेम खाली येणार, म्हणजे इथून इथं जी जागा राहिली एवढी रेष ती येणार आहे। मग अशी आकृती म्हणजेच काय येणार आकृती बघा, ही अशी जोडली तर आपल्याला आकृती कुठे दिसते बघा, 2 नंबरच्या प्रश्नात दिसते, जेणेकरून 1 2 3 आणि इथली एक 4 रेषा, म्हणजेच 1 2 3 4 पहिल्या ऑप्शनमध्ये पण दिसतं, पण बघा तुम्ही 1 2 3च रेषा दिसतात, म्हणजे 3 नंबरची आकृती आहे तशीच दिसते। आपल्याला 2 नंबरची आकृती पुढची काढायची आहे, त्यामुळे ही रेष वाढलेली दिसली पाहिजे, म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर। 58 बघा, या अक्षरमालिकेत, ही अक्षरमालिका आहे बघा, या अक्षरमालिकेत यम हे अक्षर किती वेळा आलेलं आहे म्हटले। बघू आपण, यम फक्त शोधायचं आहे, एकच अक्षर। इथं बघा हे पहिल्यापासून 1, इथं यम आहे 2 3 4 5 6, म्हणजे यम हे अक्षर ह्या अक्षरमालिकेत 6 वेळा आलेलं आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक दुसरा आहे तो आपला बरोबर येणार आहे। 59 आहे संख्यामालिका, ही संख्यामालिका दिलेली आहे, ह्या अंकमालिकेत कोणता अंक जास्तीत जास्त वेळा आलेला आहे। आता आपल्याला माहीत आहे, पहिला लिहून घ्यायचं नेहमीप्रमाणे, 4 लिहायचं, डॅश करायचे आणि तो किती वेळा आला आहे तो पहिला लिहायचा। आता 4 अंक मी तोंडी सांगते बघा, इथं 1 दिसतो, पुढं दिसतच नाही, 4 हा अंक एकदाच आलेला आहे। आपल्याला काय काढायचं आहे, जास्तीत जास्त वेळा कोणता अंक आला आहे बघायचं आहे। 6 बघा, इथं 1 आहे, 2 3 4, 6 4 वेळा आलेला आहे। 3 बघा, म्हणजे 6 डॅश करून आपण 4 लिहायचं। 3 नंबरचा ऑप्शन, 3 अंक बघू, इकडून 1 दिसतो, 2 2च वेळा। 8 बघा, इकडून बघितलं तर 8 2 वेळाच येतं। 9 देखील हा 2च वेळा दिसतो। 7 इकडून 7 बघितलं तर हा 7 1 हा 7 1 2च वेळा। 6 अंक बघितला आपण, 3 बघितला, 7 बघितला, 8 बघितला, 6 पण बघितला, 9 बघितला, 6 बघितला, 5 हा अंक फक्त एकदा आला आहे, म्हणजे 4 आणि 5 फक्त एकदा आल्यात। 6 हा अंक आपल्याला फक्त जास्त वेळा दिसतो, तो म्हणजे 1 2 3 4 वेळा, म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर। अंक विचारला आहे ना, कोणता अंक आहे, म्हणून कोणता अंक आला आहे आपला, 6 अंक आला आहे, म्हणून चौथा ऑप्शन। 4 वेळा आला आहे म्हणून मीच आता गडबडून उत्तर हे लिहित होते बघा, तुम्ही अशी चूक करू नका। चौथा ऑप्शन आहे, कोणता अंक विचारला आहे, किती वेळा विचारलं तर तो ऑप्शन 4 वेळा येणार, पण कोणता अंक दिला आहे म्हणून 6 हा अंक आपण द्यायचा आहे। 60वा प्रश्न बघा, गटातनं बसणारे कोण म्हटले, जास्मिन, चमेली, वांगे आणि जास्वंद। तर जास्मिन, चमेली आणि जास्वंद ही काय आहेत, फुलं आहेत, आपली फुलांची नावं आहेत। वांग हे आपलं काय आहे, फळभाजी आहे, त्यामुळे तो गटात बसत नाही। 61 बघा प्रश्न, चिन्हाच्या जागी कोण येईल म्हटले। साखर गोड तर ताकास काय म्हटले, म्हणजे साखरची चव कशी असते, गोड असते, तर ताकाची चव कशी असते, कडू असते का, आंबट, गोड, चवहीन। तर ताक हे आपल्याला पिल्यानंतर लगेच जाणवतं की ते आंबट असतं। 62 बघा, दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती कोणती म्हटले, म्हणजेच वरती देखील प्रश्न झालेला आहे बघा, म्हणजे ह्या आकृतीचे प्रश्न 2 3 हे असतातच बुद्धीमध्ये, त्यामुळे व्यवस्थित आकृती बघूनच मग गोल करायचं आहे। आता हा बघा, आपण आकृती बघू, सेम अशी पंक्ती असणारी बघा, ही उलटी दिलेली आहे, हा एक बरोबर दिसतोय, हे रिकामेच दिलेले आहेत, म्हणजे ह्या वातीच्या आत ही छोटा रंगवलेला भाग आहे, मग ह्या आकृतीत दिसतो, तरी देखील आकृती खाली सेम आहे का बघू, आणि बरोबर आहे बघा, 2 नंबरचीच ह्या 2 आणि ह्याच्यात
हा छोटा दिला आहे रंगवलेला पॉईंट आहे आणि हा लांब दिलेला आहे. म्हणजे फक्त 2 नंबरची आकृती बघितली तर आपल्याला लक्षात येते की सेम टू सेम तंतोतंत जुळणारी ही आकृती आहे, म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर. 63 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती म्हटले. 5 25 तर 27 किती. म्हणजे इथं आपण करू शकतो की 5 गुणिले 5 बरोबर 25, म्हणून 7 गुणिले 7 करायचं नाही. 7 गुणिले 7 केलं तर 49 हा ऑप्शनही देखील नाही आहे. त्यामुळे दुसरं बघायचं काय, 5 गुणिले 5 म्हणजे 5ला पण 5 न गुणलं, म्हणून 7ला देखील आपण 5नच गुणायचं आहे. म्हणजे 7 गुणिले 5 7 5 35. तिसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 64 बघा, पुढील येणाऱ्या आकृतीचा पर्याय निवडा म्हटले. बघा पर्याय कसा निवडायचा आहे. या 3 आकृत्या दिल्यात, पुढच्या आकृती काढायची आहे. पहिल्या आकृतीमध्ये बघा हा रंगवलेला भाग ह्या कोपऱ्यात आला आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये इथं गेला आहे, तिसऱ्या आकृतीमध्ये इथं गेला आहे. फक्त पहिल्या आकृतीमध्ये आपण जरी हे असं पॉईंट नेत गेलं तरी पुढची आकृती आपल्याला समजते. आणि इथं देखील बघत गेला तर तुमच्या लगेच लक्षात येईल अगं नाही येईल. बघा इथं दिला, इथं दिला, इथं दिला, म्हणजे आता येणारा पॉईंट हा ह्या साईडला येणार. म्हणजेच काय, पहिला इथं, दुसरा इथं, तिसरा इथं, चौथा इथं. म्हणजे हा रंगवलेला भाग इथं यायला पाहिजे, म्हणजे ह्याच्या समोरची बाजू ही येणार. मग बघू आता हा इथं रंगवलेला भाग कुठल्या कुठल्या आकृती आहेत बघा, इथंच तेवढा आहे पहिल्या ऑप्शनमध्ये. दुसऱ्या ऑप्शनमध्ये गोल आहे, हा त्रिकोण, स्क्वेअर, हा असा, हे ऑप्शन चुकीचे आहेत. हाच आहे आणि याच्या समोरचा भाग हा बरोबर इथं दिलेला आहे, म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे. 65 बघा, टेम्परेचर या शब्दामध्ये ई हे अक्षर किती वेळा आलेलं आहे. ई फक्त अक्षर शोधायचं आहे. बघा इथं दिसतं 1 2 3, म्हणजे ई हे अक्षर फक्त 3 वेळा आलेलं आहे, म्हणून दुसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, 66वा संख्या मालिका दिलेली आहे. या दिलेल्या संख्या मालिकेतील 6व्या आणि 10व्या संख्येतील फरक काढायचा आहे. बघा फरक किती आहे बघू. मोजून आपल्याला उजवी डावी बाजू काही दिलेली नाही, म्हणून आपण सुरुवातीपासूनच मोजायचं. 6वी संख्या बघू, 1 2 3 4 5 6. 6वी संख्या आपली 18 आलेली आहे. आणि 10वी संख्या मोजायची, 6पासून पुढं मोजलं तरी चालतं, इकडून मोजलं तरी चालतं. तर इथं माझं 6 आलं आहे, 7 8 9 10. 10वी संख्या 9 आली, म्हणजे 18 अधिक 9 करायचे आहे आपल्याला. इकडून आपण 6वी संख्या 18 आणि 10वी संख्या आपली 9 आली, म्हणून 18 अधिक 9 केलं तर आपलं उत्तर येणार 27, म्हणून ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर. 67 बघा, दिलेल्या आकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा. बघा तिसरा प्रश्न हा चालू आहे तंतोतंत आकृतीचा, त्यामुळे व्यवस्थित बघायचं आहे आणि मार्क सोडायचे नाही आहेत आपल्याला. इथं ही आकृती दिलेली आहे बघा, अशी सेम दिसणारी कशात दिसते बघा. आता इथं ही पानं बघा, ह्या साईडला छोटं पानं आहे, बघू कुठल्या आकृतीमध्ये आहे. ह्या आणि ह्या आकृतीमध्ये आहेत. इथं आणि इथं मोठी पानं आहेत, म्हणजे ह्या साईडचं फक्त मी बघायला आले. दुसरा आणि तिसऱ्या ऑप्शनचा आपण विचार करू. आता याच्यात बघा वरती इथं हे छोटं पान दिसतं, ह्या 2 आकृतीमध्ये फक्त ह्या आकृतीत दिसतं, इथं फूल लागलेलं दिसतं. आणि इकडची आकृती बघा सेम दिसते, म्हणजे ही आकृती आणि 3 नंबरची आकृती सेम टू सेम आहे, तंतोतंत जुळणारे आहे, म्हणून तिसरा ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 68 बघा, गटातनं बसणारे कोण. साखर, लोणी, पनीर आणि तूप. आता साखर म्हटलं की लगेच लक्षात येतं लोणी, पनीर आणि तूप. हे काय आहे, आपल्याला दुधापासून बनणारे हे पदार्थ आहेत. साखर हा फक्त गटात बसणार नाही आहे. 69 बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द कोणता. जहाज, समुद्र तर रस्ताच काय म्हटले. म्हणजे समुद्रावर चालणारे वाहन कोणते आहे, जहाज आहे. आणि रस्त्यावर चालणारे कोणते वाहन असणार आहे, विमान बघा हे हवेवर चालतं, म्हणजे हवेमध्ये. बस आपली रस्त्यावर चालते, बोट ही पाण्यावर चालते, आणि पाण्यावर किंवा आपण समुद्र म्हटलं तरी चालेल. आणि हेलिकॉप्टर देखील हे हवेत चालणारे वाहन आहे. रस्त्यावर चालणारे आपलं ऑप्शन क्रमांक दुसरा येणार आहे. 70वा प्रश्न आहे बघा, पुढील आकृती कोणती असेल म्हटले. आता इथं बघा मागच्या आकृतीमध्ये सांगितलं त्या पद्धतीनंच पहिल्या आकृतीवरूनच पुढच्या आकृत्या लक्षात घ्यायच्या. पहिल्या सेम आकृत्या ह्या आहेत, फक्त आतले पॉईंट बदलत गेलेत. म्हणून काय करायचं, ह्या कोपऱ्यात इथं रेष आहे, दुसरी बघा आकृती, दुसरी रेष ही ह्या कोपऱ्यात आलेली आहे, तिसरी रेष ह्या कोपऱ्यात आलेली आहे. म्हणजे एका लाईननं ह्या साईडून त्यांनी रेषा मारत गेलेल्या आहेत, बदललेल्या आहेत. इथं एक, इथं एक, इथं एक, म्हणजे चौथ्या आकृतीत आपली रेष कुठे असणार, ह्या कोपऱ्यात असणार आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या कोपऱ्यात. चौथ्या कोपऱ्यात ह्या कोपऱ्यात असणारी रेष बघा कुठं दिसते आपल्याला, ही एकच आकृती दिसते, ही वरती, इथं या कोपऱ्यात, ही या कोपऱ्यात. म्हणजे 3 नंबरची आकृती आहे ती आपली बरोबर असणार आहे. चौथी आकृती येणार ती तिसरी येणार.
म्हणून तिसरा ऑप्शन बरोबर द्यायचा आहे. 71वा प्रश्न बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे कोण म्हटले. टी दिले, त्याच्यासमोर बाजूस आपल्याला टी 3 वेळा पण उलटं दिले, म्हणजेच काय ती पाण्यातील प्रतिमा झाली. आणि ए दिले, हे तुम्हाला आता नाही आहे, पुढच्या वर्षी कदाचित असेल, आरशातील आणि पाण्यातील प्रतिमा. पण हा छोटा ही आकृतीचा आपण संबंध पाण्यातील प्रतिमा म्हणून लावू शकतो. आता ए बघा, ए असं आहे, म्हणजे उलटं ए आपण पाण्यातील प्रतिमा काढलं तर आपल्याला या पद्धतीनेच दिसणार. पण इथं टी 3 वेळा दिले म्हणून ए पण 3 वेळा असलं पाहिजे. मग इथं पहिल्या ऑप्शनमध्येच आपल्याला दिसतं फक्त ए 3 वेळा, म्हणून पहिला ऑप्शन आपण बरोबर देणार आहे. 72 बघा, दिलेल्या अक्षरमालिकेतील उजवीकडून 9वे अक्षर कोणते. आता अक्षरमालिका पाठीमागं दिलेली असते, उजवीकडून 9वे अक्षर म्हटले, इथं मोजायचं आहे. आपली जी उजवी बाजू तीच पुस्तकाची असते, तर ह्या उजव्या बाजून 9वे अक्षर मोजायचं. म्हणजे हे 5-5चे गट असतात, हे 5, 6, 7, 8, 9, म्हणजे क्यू हे अक्षर आलेलं आहे आपलं 9वं. जर उजवीकडून आपण मोजले तर क्यू हे अक्षर आपल्याला दिसतं. ऑप्शन क्रमांक कोणता आहे बघा, तिसरा आहे, तो बरोबर येणार आहे. 73वा प्रश्न बघा, संख्या मालिका दिलेली आहे. दिलेल्या संख्या मालिकेत एकूण किती विषम संख्या आहेत. तर आपल्याला माहितीच आहे 1, 3, 5, 7, 9. मी नेहमी परत हे सांगत असते तुमच्या लक्षात येण्यासाठी. विषम संख्या म्हणजे काय, 1, 3, 5, 7, 9 ह्या संख्या असतील तर ते आपण विषम संख्या समजतो. बघू, इथं 1 दिसते बघा, 1, परत इथं 2, ही 3, 4, 5, 6, ही 1, 7, 8. म्हणजे डबल आलेत तरी देखील मी त्या धरलेले आहेत बघा. इथं 1, 9, 1 धरली, 3, 7, 5, 9, 7, 5, 3, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. अशा एकूण आपल्या 8 विषम संख्या आलेल्या आहेत, म्हणून पहिला ऑप्शन आपण देणार आहे बरोबर. 74 बघा, गटातनं बसणारे कोण. महापूर, सुनामी, उन्हाळा, दुष्काळ. आता महापूर, सुनामी आणि दुष्काळ हे काय आहेत, निसर्गनिर्मित म्हणजे निसर्गाने घडवून आणलेले अपघात आहे ते. आणि उन्हाळा हा काय आहे, आपला ऋतूमध्ये मोडतो तो, त्यामुळं उन्हाळा हा गटात बसणार नाही. 75वा प्रश्न आहे बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल म्हटले. आता राष्ट्रीय फूल कमळ आहे, आपलं राष्ट्रीय फूल कमळ आहे, सर्वांनाच माहिती आहे. तर राष्ट्रीय प्राणी कोण असणार आहे, प्राणी विचारले म्हणून आपण काय म्हणणार, वाघ आहे. राष्ट्रीय प्राणी, राष्ट्रीय पशु म्हणजे देखील वाघ हे उत्तर येतं, त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. आपलं उत्तर चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे. चला तर आपण या प्रश्नपत्रिकेतील आपल्या सर्व प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत 2022 पर्यंतच्या. गणित बुद्धिमत्ता सर्व स्पष्टीकरण दिलेले आहे. तुम्हाला जर हे स्पष्टीकरण आवडले असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून पुढचे व्हिडिओ तुम्हाला माझे पाहता येतील. आता इथून पुढे आपण 2022 झालेले आहे, 2023 आणि 2024ची मी प्रश्नपत्रिका अवेलेबल करून घेणार आहे आणि त्याची तुम्हाला मी स्पष्टीकरण देणार आहे. चला, धन्यवाद.